कुणाल भाई आला आत्ताच, त्याने दर्शन घेतलं आणि कल्याणी वापस तोंड दाखवत नाहीये तुम्हाला. आणि भैया आत्ताच थोड्या वेळापूर्वी आला आणि आमचा प्लॅन चालला तर आम्ही मामाकडे जाऊ. आणि भैया खूप शॉर्ट टर्म साठी आलेला आणि तो सांगतो की मावशी अरे जरा हे ना नवीन नवीन आहे. आणि मम्मी काही नाही, मम्मी तिकडे चहा बनवते मामासाठी बस. काही चांगलं वाटतं ते. मम्मीला कसं दाखवून झूम न करता मला सांग. झूम पहिल्यापासून झूम ठेवायचं ना, तसं करायचं लहान लेकराचं झूम. मी काय म्हणतो, तुला जर खरंच ब्लॉगिंग चालू करायचं असेल ना तर प्रियंका द आर्टिस्ट तिच्यासारखे चालू करू. तोंड थोडं तिनं फेस रिव्हील खूपच असं पटकन करून टाकलं. तसं नाही करायला. कॉपीराइट काय करायचं? काहीच नाही, भूकच नाही. आई भूक नाही मला. पोहे काही काहीच नाही. मी रात्रीच्या काहीच मॅगी करून खाणार आहे. नाही खाणार. सौरभ जोशी गणपती आत्ताच झाली आहे, आत्ताच आरती झाली आहे आणि यांचं वेगळंच काहीतरी चाललंय. इथे ठेवलं प्रसाद, ते ठेवलेलं पूर्ण, आरती संपली आता. नमस्कार गाईज. डान्स करणं. मम्मी त्यांना सांगते की आज काय काय केलं दिवसभर आम्ही आता, आणि व्हिडिओ केला, हे केलं ते केलं. भावाला सुद्धा कळत नाही प्रायव्हेट मध्ये. कल्याणीची चर्चा चालू आहे आतमध्ये की कल्याणीला तिच्या प्रायव्हेट अकाउंटला तिच्या भावाला पण नाही ठेवत. तिचे 2 अकाउंट आहेत ऍक्च्युली, आणि एक मेन वरती ती असं सगळं नॉर्मल सगळं टाकत राहते. दुसरं प्रायव्हेट वाल्यावरती फक्त म्हणजे काही असे तिचे प्रायव्हेट वाले व्हिडिओज किंवा माझे घरचे टाकलेले असे वेगवेगळे व्हिडिओज टाकले. हे डिस्टर्बन्स मला जज करते ती. काय म्हणते प्रायव्हेट मध्ये काम काढून टाकलं, कधीतरी टाकलं होतं. मग एका भैयाने म्हणे, मोठ्या भैयाने कमेंट केलेली होते. ते ठीक आहे, ते नॉर्मल आहे कमेंट करणं, ते चालूच राहत असते. दॅट्स सो नॉर्मल. हे आपल्या कॅमेराचा फुल वापर होतोय आपण. चला आपण मराठीमध्ये चालू करतो. मराठीच स्टॉप करते. वाटत तू अरे नाही, तशी तू ती कळणार नाही लोकांना भाषा माझी. चला गाईज मामाकडे जाऊ आता आपण. गाईज तुम्हाला मामाकडे गेल्यास भेटू आम्ही. गणपती दाखव मामाचा. फक्त 2 हातावरती आहे आणि खाली शेण आहे जे की मला दिसलं नाही. आणि हे पोरं पुढं चालत इथून सरळ गेला की ते ऑटो जवळ थोडंसं मागे. हे मला टिप्स देतोय की मंडळी म्हणायचं. ठीक आहे, आता हा सरळ रस्ता मामाच्या घराला डायरेक्ट जातो ऑटोच्या पुढे. तर मी जास्त व्लॉग नाही करू शकत आता त्यांच्या घरी गेल्यास, कारण ते ऑकवर्ड होतील. मी नाही होणार कारण मी निर्लज्ज आहे. ठीक आहे, कल्याणी काळे समोर जाते. हा इथे भैया ठुमक करत जातोय. तुम्हाला मी डायरेक्ट गणपतीचा व्लॉग दाखवल, गणपती दाखवाल. सॉरी, आता आतमध्ये एक लंबी मुलगी असणार आहे मामाच्या घरी आमच्या. दर्शन आली. येस, माझ्यासोबतच आली आहे ती. तर बघू, दर्शन असेल तर चांगलंच आहे. मला माहित नाही कुठं पण मी कंटिन्यू करू शकाल. हे आहे मामाचं घर आणि हा स्वागत आहे आमच्या मामाच्या घरी. ओ माय गॉड, डचकू नको, स्वागत कर. दर्शना जावळे तुम्हाला एक दाखवतो. घराच्या एंट्रीवरतीच एक छानपैकी आपल्या स्वागतासाठी आलेला आहे आयफेल टावर. ही दर्शन जोरात इंटेन्स रागात गेलेले, पण नंतर मग यांचं डिस्कशन चालू आहे की रस्त्यावरती काय झालं. आपल्याला बिलकुल भाव भेटत नाहीये. तेच म्हणते, पण गणपतीचं दर्शन करून जाऊया. हा मामाचा गणपती आणि दर्शू सांगते की तिने डेकोरेशन केलं, लाइटिंग लावली आणि त्याच्यामध्ये गाईज दर्शूने डेकोरेशन केले असं ती म्हणतीये, जी की ती माझ्यासोबतच आली आहे आणि तिला काही नाही. ऐक आय थिंक अनुने डेकोरेशन केलंय. आय थिंक अनुचं आयडिया काय म्हटलं म्हणून मी त्याला बोलत नाही. त्याला मी बोललेली माझी रिक्वेस्ट दिसते, पण मी आता चांगली दिसत नाहीये. किती वर जावं लागलं कॅमेऱ्यासाठी. तुझं काय तू नाही टाकणार आहे दर्शना कमेंट्स माफ करा.
मी तिला ओळखत नाही, ती मला ओळखत Oh नाही. my God, आणि काही छान यांचा बाप्पा सुंदर आम्हाला फक्त बाप्पाने ओळखलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही बाप्पाकडे आलेलो आहे. आणि आणि यांचं बघा सुंदर मी आणि ब्युटी ऑफ द व्हिडिओ, ब्रेन ऑफ द व्हिडिओ. कोणाला ब्रेन ब्रेन ब्युटी त्याला बोललीस शिट. आम्ही तर काय असेच माणसं. सॉरी गाईज, हा बघ काही नाही, इथं सेल्फ ऑब्सेस मुली आहेत इथं. त्याच्यामुळे तुझा भाऊ इन्स्टाची रिक्वेस्ट करत नसती, पोस्ट लाईक करत नसती, अरे बापरे. तर इन्स्टा आपल्याला सेल्फच म्हणायला लागतं. बापरे. भारी वाटेल हा, मस्त केलं. आणून पप्पांनी मम्मीनी भारी वाटतं. जे काय गार्डन मध्ये चाललो. लाईक यांचं असं झालं की फिरायला जायचंय, त्याच्यामुळे आम्ही गार्डन कडे निघालो. आता मी मागे एक गणपती होते तिकडे दर्शन घेतलं आणि हे गार्डन नवीन झाले, जे की मला नव्हतं माहिती. ओ माय गॉड, सुंदर आहे. आणि हे सगळे पोरं तिकडे चाललेत. हे ट्रॅकवरती निघालेत चालायला. असं कर. हा वरून घे ना, वरून घे ना. किती चांगलं, किती वेळ. चल चल, माणसं बघ, माणसं म्हणजे असं वाटतं दानवेनी पार्क मध्ये. नवीन गार्डन झालं इथे ह्या कॉलनीमध्ये, म्हणजे आमच्या कॉलनीमध्ये. आणि इथं बरेच काय काय आहे. सगळे आता फक्त वॉक करतात. इकडे हा डायनासोर आहे. हा हा, जा जा जा. अय्यो, 3 माकडं करायच्यात का? आणू. हा भैया, हा 3 माकडं जसं की तुम्हाला दिसायला. ओ माय गॉस, बरंच मोठं आहे इथला हवाला. ओ बाई बाई, का त्याच्या का दात मोजतो का आता? बाई, नको पडल. 1 करोड बजेट इथे गेलं बघ. याच्या तोंडात गेले 1 कोटी. म्हणलं हा, पेपरच आहे. मोठांनी बनलेला आहे. जाऊ दे, हालू नको पडल. पूर्ण डायनासोर हालतोय, नुसतं पोट आलेलं. खूपच जास्त हालतंय. डायनासोर बनेगा रे. आणि हे बघा, फिटनेस वाले लोक, फिटनेस अगेन डिस्कशन. कोणता फोन आहे तुझा? डॉक्टरची गरज लागली आपल्याकडे एम्स वाले. जाऊ दे भैया, खूपच जास्त बोर टॉक्स करतात. ओ माय गॉड गाईज, हिरण आहे तिकडं. मी दाखवल, अजून झूम नाही होऊ शकत का? ओ माय गॉस, हे बघा हिरण तिकडे काका चालतात. आणि इथे खूप सारे आंटीज गप्पा मारत बसल्यात. आणि इथं घसरगुंडी आहे. सलमान खान. ओ ओ, जोक, सेन्स ऑफ ह्युमर असं तर नाही या भावाचं. आणि ह्या जेनझी द रनर. सगळेच असे जिम फिक झालेत ते. आता मी थोडं बसून घेते इथे. वाव कल्याणी, गो वन्स मोर. क्या बोली? बोल ना. इंडिपेंडेंट. ओ, मागं पण एक स्ट्रॉंग वुमन आहे. स्ट्रॉंग, लॉंग, स्ट्रेंथन, खंबा. हा दर्शू, हा चलल तुझ्या चलल. तुला काय वाटतं चलल काच्या दिवस? त्याच्यात तू चांगली येतेस, चांगलं काहीतरी पोच कर. छान पण नको मारू फोन बघत.
माझ्या ब्लॉग मध्ये काय बोलायचं? राम राम मंडळी, बस एवढंच बदल. ओ माय गॉड, खूप मोठा बोलून गेला काहीतरी. किती चांगलं येत होतं पण याच्यामध्ये यार. मला काय कॅमेरा पाहिजे. बस मी घरी असतानाच करणार ब्लॉगिंग मी फक्त 7 दिवस. बॅटरी रनिंग लो पण ठीक आहे तरी पण त्यात डोलं दिसतंय. मला असा कॅमेरा पाहिजे त्यात फिट दिसेल मी. एक्सपेक्टेशन खूप आहे ह्या पोराच्या. तर काय आयफोन घ्या, आयफोन का त्याच्यात दिसेल का मी फिट चांगलं? होऊ शकतं. रिअल दाखवाल सगळं ते एकदम. सिम्पल मस्त दिसेल. इकडे बघ ना अनु. चला गाईस, आता आम्ही थोडा वेळ फिरू आणि मग घरी जाऊ. आणि मी आता भूक लागली तशी मला थोडंसं फार काहीतरी खाईल घरी गेल्यास. चाललंय मूवी बघायचं हॉरर. पण बघू कल्याणी मॅडम काय बोलतात ते. खरंच शिकली. तेच आता बघू. दर्शनला विचारू बोलतीये पण आता मम्मी नाही म्हणाल बहुतेक असं वाटतं मला. कारण मम्मी थकली आहे खूप आणि मम्मी बोलत की गर्दा करू नका, आईला झोपायचं. कारण दिवसभराने चकला बिकला केलं तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेल पहिल्या क्लिपमध्ये थोडासा. ते मी तुम्हाला दाखवल की आम्ही काय केलं दिवसभर आणि किती मी काम केले. लाईक कल्याणीने लिटरली सगळं काम केलं. आज लाडू, चकल्या, करंजा वगैरे ते मी तुम्हाला दाखवल. आणि आता कल्याणी काय आला तर आता कॅमेरा बंद करतील. बास, कल्याणी कॅमेरा बंद करतील.